हं. नमस्कार आणि सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टच्या एका नवीन सखोल चर्चेमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. हो, सर्वांचे स्वागत आहे. म्हणजे आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती द टेम्पल ॲज अ मिरर ऑफ द सेल्फ या अत्यंत गाजलेल्या आणि विचारप्रवर्तक स्रोतावर आधारित आहे. नक्कीच, आणि हा विषय खऱ्या अर्थाने आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. हो, आणि म्हणजे बघा, आपली प्राचीन शास्त्रे आणि वेदांत अत्यंत ठामपणे एक गोष्ट सांगतात. ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत ना संपूर्ण ब्रह्मांड दडलेले आहे. आपण स्वतःच ईश्वराचे रूप आहोत. अगदी बरोबर. पण मग इथे ना एक अतिशय साधा तरीही बुचकळ्यात टाकणारा प्रश्न उभा राहतो. म्हणजे जर देव आधीपासूनच माझ्या आत आहे, जर ती अथांग ऊर्जा माझ्या शरीरातच आहे, तर मग मी देवळात का जाते? हो, हा प्रश्न खूपच रास्त आहे. ती दगडाची वास्तू किंवा तिथे असलेली मूर्ती मला असं काय देणार आहे जे माझ्याकडे आधीच नाहीये? तर आज आपण वेदांत, तंत्रशास्त्र आणि आधुनिक दृष्टिकोनातून याच प्रश्नाचे अचूक उत्तर शोधणार आहोत. जिथे प्राचीन भारतीय ज्ञान आणि आपली आजची आधुनिक विचारसरणी यांचा एक सुरेख संगम पाहायला मिळेल. कसे आहे, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जातो बघा. आजच्या काळात जिथे आपण प्रत्येक गोष्टीमागील तर्क आणि विज्ञान शोधत असतो, तिथे हा प्रश्न अधिकच प्रासंगिक ठरतो. हो, ते तर आहेच. अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न कधी ना कधी पडतोच, आणि खऱ्या अर्थाने तिथूनच त्यांच्या प्रवासाची दिशा ठरते. आपण या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. हो, पण मला असं वाटतं की मंदिरात का जायचे हे समजून घेण्यापूर्वी आपण मुळात स्वतःला नेमके काय समजतो हे तपासणे खूप गरजेचे आहे. होय. कारण अनेकदा आपल्या अस्तित्वाची व्याख्याच आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत असते ना. नक्कीच. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हा प्रश्न विचारणे हेच मुळात एका व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगल्भतेचं लक्षण मानले जाते. थोडा विचार करा, जेव्हा लोक केवळ नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी मंदिरात जातात, किंवा एखाद्या आजारातून बरे होण्यासाठी. अगदी बरोबर. तेव्हा ती एक निव्वळ व्यावहारिक किंवा देवाणघेवाणीची भक्ती असते. म्हणजे मी तुम्हाला नारळ देतो, तुम्ही माझे काम करा, असा तो प्रकार असतो. हो, अगदीच एक ट्रान्झॅक्शन असते ती. पण जेव्हा एखादा साधक हा प्रश्न विचारतो की मी मंदिरात का जावे, तेव्हा तो या सर्व व्यावहारिक मागण्यांच्या पलीकडे गेलेला असतो. तो आता स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत आहे. पण इथेच अनेकदा एक मोठी वैचारिक गफलत होते बघा. कसली गफलत? आपण नेहमी सहजपणे म्हणतो की आपण देवाचा अंश आहोत. पण वेदांतानुसार आपण देवाचा कोणताही तुकडा किंवा अंश नाही आहोत. म्हणजे जसे एखाद्या विटेला आपण भिंतीचा तुकडा म्हणतो, तसे आपण ईश्वराचा तुकडा नाही. बरं, ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. जर आपण देवाचा अंश नाही आहोत, तर मग आपण नक्की कोण आहोत? म्हणजे जर मी आधीच पूर्णपणे ईश्वर आहे, तर मग मंदिरात जाणे म्हणजे समुद्राला पाणी पाजल्यासारखं नाही का? खूप छान मुद्दा आहे. उपनिषदांमधील महावाक्य अतिशय स्पष्टपणे हा गोंधळ दूर करतात. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे, किंवा तत्व असी म्हणजे ते तूच आहेस. अच्छा. ही वाक्य आपल्याला सांगतात की आपली आत्मा हे स्वतःच अनंत आणि अखंड ब्रह्म आहे. हे कोणतेही अंशतः किंवा तुकड्याचं नाते नाही, तर ही एक पूर्ण ओळख आहे. अरे वा. आपण तीच अखंड आणि अमर्यादा जाणीव आहोत, ज्यांनी केवळ एका मर्यादित मानवी शरीराचा पोशाख घातलेला आहे. म्हणजे हे ऐकायला खूप छान आणि प्रेरणादायी वाटते. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर हे पचायला थोडे कठीण आहे. हो, स्वाभाविक आहे. माझा प्रश्न असा आहे की जर माझी आत्मा हे प्रत्यक्ष ब्रह्म आहे, तर मग मला रोजच्या आयुष्यात साध्या साध्या गोष्टींनी त्रास का होतो? म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर येणारा भयंकर राग किंवा महिन्याच्या शेवटी EMI भरताना वाटणारी भीती, हे सगळं कुठून येतं? जर मी देव आहे तर मला भीती का वाटावी? अत्यंत अचूक आणि जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात तुम्ही. आणि इथेच आपल्याला ज्ञान आणि अनुभव यातील अत्यंत सूक्ष्म आणि महत्वाचा फरक समजून घ्यावा लागतो. ज्ञान आणि अनुभव? हो, वेदांत या दोन गोष्टींमध्ये खूप मोठी सीमारेषा आखतो. बौद्धिक पातळीवर हे ज्ञान असणे की आपण ब्रह्म आहोत हे वेगळे, आणि तो अनुभव प्रत्यक्ष रोजच्या जीवनात जगणे हे पूर्णपणे वेगळे आहे. म्हणजे नुसती माहिती असणं पुरेसे नाही. अगदी. जोपर्यंत आपण आपल्या मनातील भय, चिंता आणि अहंकारातून पूर्णपणे मुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्या बुद्धीवर मायेचा एक जाड पडदा असतोच. म्हणजे माहिती असणे आणि प्रत्यक्ष जाणवणे यातली ती तफावत आहे. अगदी बरोबर. याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो.
जसे आकाशात एखादा पांढरा शुभ्र ढग सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो. हो. त्या ढगांमुळे सूर्याचे काहीही नुकसान होत नाही. तो त्याच्या जागी नेहमीच पूर्ण आणि तेजस्वी असतो. पण जमिनीवर उभ्या असलेल्या माणसासाठी ते ढग नक्कीच अडथळा निर्माण करतात. त्याला अंधार जाणवतो आणि थंडी वाजते. अच्छा. इथे सूर्य म्हणजे आपली आत्मा आणि ढग म्हणजे आपले अज्ञान आणि रोजचे ताणतणाव. म्हणजे सूर्य तिथेच आहे, प्रकाशही तिथेच आहे, पण आपण खाली उभे असल्यामुळे आणि मध्ये ढग असल्यामुळे आपल्याला तो जाणवत नाहीये. अगदी तसंच. मग मला सांगा, मंदिर या प्रक्रियेत नक्की काय काम करते? हे अज्ञानाचे ढग दूर करण्याचं काम मंदिर कसे करते? कारण आपण अनेकदा मंदिराला केवळ एक इमारत समजतो जिथे आपण आपल्या मागण्या घेऊन जातो. इथेच ना पारंपरिक आगमशास्त्राचं विज्ञान समोर येते बघा. आगमशास्त्रानुसार मंदिर हे केवळ एक लेक्चर हॉल किंवा प्रवचन ऐकण्याची जागा नाहीये. मग ते काय आहे? अत्यंत शक्तिशाली यंत्र आहे. आणि हे यंत्र अतिशय काटेकोर वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतीने डिझाईन केलेली असते. मंदिराची संपूर्ण वास्तू ही मानवी शरीराच्या आणि या विशाल विश्वाच्या रचनेशी थेट जोडलेली असते. एक मिनिट, म्हणजे मंदिराची वास्तुरचना आणि आपले शरीर ह्यात काही साम्य आहे? हे कसे शक्य आहे? होय, हे साम्य अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण केलेले आहे. मंदिराचे गर्भगृह, जिथे मुख्य मूर्ती असते, ते मानवी शरीरशास्त्रातील आपले हृदय दर्शवते. अरे वा. आणि मंदिराचे जे उंच शिखर असते ते आपल्या पाठीच्या कण्यातील सुषुम्ना नाडी दर्शवते, जी योग आणि तंत्रशास्त्रानुसार आध्यात्मिक जागृतीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं जोडलेलं आहे. नक्कीच. मंदिरात जी मूर्ती स्थापन केलेली असते ती केवळ दगड नसते. प्राणप्रतिष्ठा या सखोल तांत्रिक विधीद्वारे त्या मूर्तीमध्ये विश्वातील दैवी ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित केली जाते. ती मूर्ती त्या ऊर्जेचा एक जिवंत स्रोत बनते. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हे ऐकताना मला एक साधर्म्य सुचते. काय सुचते? म्हणजे हे एका प्रकारे एखाद्या पॉवरफुल वायफाय राउटर किंवा चार्जिंग स्टेशन सारखे आहे का? म्हणजे कसं? हे थोडे सविस्तर स्पष्ट करा, म्हणजे श्रोत्यांना समजायला सोपे जाईल. म्हणजे बघा, जेव्हा माझा फोन पूर्णपणे डिस्चार्ज होतो तेव्हा मी तो फक्त चार्जिंग स्टेशनला नेऊन प्लग इन करते. तिथे मला त्या विजेचं लॉजिक, त्यामागचे सर्किट कसे चालते किंवा ट्रान्सफॉर्मरची रचना कशी आहे हे समजून घेण्याची अजिबात गरज नसते. बरोबर. माझी बुद्धी तिथे गुंतलेली नसली तरी चालते. फक्त माझे त्या स्टेशनशी कनेक्शन जोडले जाणे महत्वाचे असते. मी तिथे गेल्यावर माझा फोन आपोआप चार्ज होऊ लागतो. क्या बात है. अतिशय सुंदर आणि चपखल उदाहरण दिलेत तुम्ही. थँक्यू. जेव्हा एखादी व्यक्ती एका खऱ्या अर्थाने प्राणप्रतिष्ठा झालेल्या मंदिरात प्रवेश करते तेव्हा ती एका विशिष्ट आणि अत्यंत शक्तिशाली ऊर्जेच्या क्षेत्रात प्रवेश करत असते. अच्छा. हे क्षेत्र आपल्या नर्वस सिस्टमवर आणि आपल्या सूक्ष्म शरीरावर थेट परिणाम करते. यासाठी आपली बुद्धी तिथे गुंतलेली असणे किंवा आपल्याला त्या प्रक्रियेमागचं तत्वज्ञान माहीत असणे अजिबात गरजेचं नसते. म्हणजे लॉजिक लावायची गरज नाही. अजिबात नाही. ही ऊर्जा आपोआप आपलं काम करते. म्हणूनच आदिशंकराचार्यांसारख्या महान अद्वैत वेदांत्यांनी सुद्धा मंदिरे बांधली आणि स्तोत्रे रचली. हा इतिहास आपण विसरता कामा नये. हा, खरोखरच विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. ज्या शंकराचार्यांनी संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले की ब्रह्म सत्य जगान मिथ्या, म्हणजे हे जग एक माया आहे आणि फक्त ब्रह्म हेच सत्य आहे, ज्यांना स्वतः ब्रह्म असल्याचे पूर्ण ज्ञान होते, त्यांनीच मंदिरे उभारली. होय, कारण त्यांना मानवी मनाची गुंतागुंत पूर्णपणे माहीत होती. सामान्य माणसासाठी, जो अजूनही संसाराच्या गर्तेत आणि EMIच्या चिंतेत अडकलेला आहे, त्याच्यासाठी हे बाह्य ऊर्जेचे क्षेत्र किती आवश्यक आहे हे ते जाणून होते. खरंच आहे ते. आता यामागचे विज्ञान बघा. जेव्हा मंदिरात घंटा वाजते, पवित्र कापूर जाळला जातो आणि शेकडो लोक एका सुरात मंत्र म्हणतात, तेव्हा हे सगळे मिळून एक अशी परिस्थिती निर्माण करतात जी आपल्या तर्क करणाऱ्या आणि सतत बडबड करणाऱ्या बुद्धीच्या पलीकडे जाते. म्हणजे हे सगळे घटक आपल्या इंद्रियांवर एकाच वेळी हल्ला करतात का? त्याचा सूक्ष्म शरीरावर नेमका काय परिणाम होतो? हल्ला नाही, आपण त्याला समन्वय म्हणूया. जेव्हा जोरात घंटा वाजते तेव्हा तो सलंग नाद आपल्या डोक्यातील सतत चालणाऱ्या विचारांची साखळी एका क्षणात खंडित करतो. हो, आपण एकदम ब्लँक होतो. अगदी. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर तो नाद आपल्या मेंदूच्या लहरींना शांत करतो. कापराचा सुगंध थेट आपल्या मेंदूच्या भावनांच्या केंद्राला शांत करतो. आणि जेव्हा लोक मंत्र म्हणतात तेव्हा निर्माण होणारी ध्वनीची कंपने आपल्या शरीरातील पाण्याच्या रेणूंवर आणि सूक्ष्म शरीरावर असा काही परिणाम करतात की आपण आपोआप अंतर्मुख होतो. हे समजायला खूप सोपे झाले. पण
इथे एक अतिशय स्वाभाविक प्रश्न समोर येतो बघा. कोणता? जर ही ऊर्जा क्षेत्र आपल्या सूक्ष्म शरीरावर काम करतेच आहे, जर तो घंटेचा नाद आणि सुगंध काम करत आहे, तर मग एखाद्या विशिष्ट आकाराच्या मूर्तीसमोर जाऊन नतमस्तक होण्याची काय गरज आहे? अच्छा. म्हणजे आपण त्या मंदिरात नुसते जाऊन एका कोपऱ्यात डोळे मिटून बसलो तरी तोच परिणाम व्हायला हवा ना? इथेच आपल्याला भक्ती आणि ज्ञान यातील खरा आणि सखोल संबंध समजून घ्यावा लागेल. अनेक आधुनिक विचारवंत मानतात की भक्ती आणि ज्ञान हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण सर्वोच्च तांत्रिक विचारधारेनुसार शिव आणि शक्ती हे दोन वेगळे घटक नाहीत. मग ते काय आहेत? ते पूर्णपणे अद्वैत आहेत, एकरूप आहेत. शिव ही शुद्ध जाणीव आहे आणि शक्ती ही या विश्वाची गतिमान वास्तविकता आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मंदिरात जाऊन मूर्तीसमोर नतमस्तक होते, तेव्हा ती एखाद्या बाह्य किंवा स्वतःहून वेगळ्या शक्तीसमोर झुकत नसते. मग ती कोणासमोर झुकत असते? ती एका समुद्रातील लाटेसारखी असते, जी लाट त्याच समुद्रासमोर नतमस्तक होत असते, ज्या समुद्राची ती स्वतः बनलेली आहे. किती सुंदर विचार आहे हा. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे मी आधीच ब्रह्मा आहे, मला मंदिरात जाण्याची काय गरज, असा विचार करणे हा एक प्रकारचा अहंकारच आहे का? होय. म्हणजे आपला अहंकारच तत्वज्ञानाचा बुरखा पांघरून आळशी बनण्याचा प्रयत्न करत असतो असं म्हणायचंय का? तुम्ही अत्यंत अचूक मुद्दा पकडलात. वेदांत अत्यंत स्पष्टपणे सांगतो की जेव्हा तुम्ही मी हा शब्द ब्रह्मापेक्षा वेगळ्या संदर्भात वापरता, तेव्हा तिथे तुमचा अहंकारच बोलत असतो. अच्छा, म्हणजे तो मीपणा. हो, अहंकार नेहमीच अशी कारणे शोधत असतो ज्यामुळे त्याला स्वतःला शरण जावे लागणार नाही. हा अहंकारच असतो जो केवळ बौद्धिक ज्ञान मिळाल्यावर थांबतो आणि त्या ज्ञानाला खऱ्या प्रत्यक्ष अनुभवात बदलण्यापासून आपल्याला रोखून धरतो. खरंच आहे. मानवी मनाला एखादा अमूर्त विचार स्वीकारणे कठीण जाते. म्हणूनच मूर्तीसमोर शारीरिकदृष्ट्या नतमस्तक होण्याची क्रिया ही अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा शरीर झुकते तेव्हा त्यासोबत मनातील तो ताठरपणा, ती मीपणाची भावनाही नकळतपणे खाली वागते. म्हणजे मंदिर याच अहंकाराला विरघळवण्याचं काम करते तर. अगदी बरोबर. कौल सिद्ध परंपरा आणि काश्मीर शैविझम सारख्या अत्यंत प्रगत आध्यात्मिक विचारधारांमध्ये मूर्तीला प्रतिमा म्हणजेच प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन मानले आहे. थांबा. काश्मीर शैविझम, कौल सिद्ध परंपरा हे थोडे जड झाले. बरं. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर या परंपरेत मूर्तीला नेमके काय मानले आहे आणि तिला आरसा का म्हटले आहे? क्षमस्व, मी ते सोपे करून सांगतो. तुम्ही रोज सकाळी आरशात पाहता, बरोबर? हो, पाहते. आरसा स्वतः तुम्ही नसता, पण तुमच्या स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी तुम्हाला त्या आरशाची गरज असतेच. त्याचप्रमाणे आपल्या आत दडलेल्या त्या अथांग आणि निराकार ईश्वराला पाहण्यासाठी मानवी मनाला एका आकाराची म्हणजेच मूर्तीची गरज असते. अरे वा, म्हणजे मूर्ती हा एक आरसा आहे. हो, जो आपल्याला आपल्याच आतील देवत्वाची ओळख करून देतो. मूर्ती किंवा तो आकार हा आपल्या प्रवासाचा अंतिम टप्पा नाही, तर तो त्या निराकार सत्याकडे घेऊन जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे. मूर्ती हा एक दरवाजा आहे. किती सुंदर विचार आहे हा. पण मला आणखी एका गोष्टीचं कुतूहल आहे. बोला ना. आतापर्यंत आपण हा जो प्रवास समजून घेतला तो एका वैयक्तिक पातळीवरील प्रवास आहे. एक व्यक्ती आणि त्याची आतली ऊर्जा. पण मंदिरात आपण कधीच एकटे नसतो. हो, तिथे गर्दी असतेच. तिथे खूप गर्दी असते, कधीकधी गोंगाटही असतो. मग अशा वेळी घरात शांतपणे एकट्याने डोळे मिटून बसण्यापेक्षा ह्या गर्दीत जाण्याचा खरंच काही वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक फायदा होतो का? हो, आणि हा वैदिक परंपरेचा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मंदिरात जाणे हा केवळ वैयक्तिक मुक्तीचा मार्ग नाही, तर ती एक सामूहिक चेतना किंवा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. अच्छा. जेव्हा शेकडो लोक एकाच ठिकाणी एकाच श्रद्धेने एकत्र येतात, तेव्हा तिथे एक प्रचंड मोठे ऊर्जा क्षेत्र तयार होते. याला आपण एकत्रित संघ म्हणतो. संघ म्हणजे सामूहिक ताकद? अगदी. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा त्या पवित्र वास्तूशी आणि तिथल्या सामूहिक ऊर्जेशी आपला एक ऋणानुबंध तयार होतो. विज्ञानात जसं रेझोनन्स असते तसाच हा प्रकार आहे. एखाद्या सामान्य माणसाला ज्याचे मन सतत विचलित होत असते, त्याला या सामूहिक ऊर्जेमुळे खूप मदत मिळते. हो, कारण आजूबाजूचे सगळे त्याच ऊर्जेत असतात. बरोबर. तो त्या भक्तीच्या आणि ऊर्जेच्या मोठ्या प्रवाहात सहज वाहून जातो आणि त्याचा एकट्याचा संघर्ष कमी होतो. मग या सगळ्या प्रवासाचा शेवट काय आहे? कधीतरी मंदिरात जाण्याची ही गरज संपते का, की आयुष्यभर आपल्याला मंदिरात जावेच लागते? भागवत पुराणात या प्रश्नाचे अतिशय स्पष्ट उत्तर दिले आहे बघा. ते सांगते की ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार झाला आहे, ज्याने स्वतःमधील ईश्वराला पूर्णपणे आणि प्रत्यक्ष जाणले आहे,
त्याच्यासाठी हे संपूर्ण विश्वच एक विशाल मंदिर बनते. म्हणजे सगळीकडेच ईश्वर दिसतो. होय. आपण रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण घेऊ शकतो. ते स्वतः एका मंदिरात राहत होते, पण ते एका अशा उच्च आध्यात्मिक पातळीवर पोचले होते जिथे त्यांच्यासाठी 4 भिंतींचं औपचारिक मंदिर आवश्यक राहिले नव्हते. खरंच? हो. ते म्हणायचे की जेव्हा मी एखाद्या सामान्य माणसाकडे पाहतो तेव्हा मला त्याच्यात साक्षात शिव दिसतो. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस, प्रत्येक झाड हेच मंदिर बनले होते. पण ते अंतिम उद्दिष्ट आहे, सुरुवातीची पायरी नाही. हे ऐकताना मला मगासारखेच आणखी एक व्यावहारिक उदाहरण सुचत आहे. नक्की सांगा. हे अगदी एखाद्या उंच इमारतीच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या साच्यासारखे किंवा ज्याला आपण स्कॅफोल्डिंग म्हणतो, अगदी त्यासारखे आहे ना? अगदी बरोबर. हे कसे ते तुम्हीच सांगा. म्हणजे जेव्हा एखादी मोठी इमारत बांधायची असते तेव्हा आपण आजूबाजूला तो साचा उभा करतो. हो. तो साचा म्हणजेच मुख्य इमारत आहे अशी चूक आपण कधीही करत नाही. पण आपण त्या साच्याशिवाय ती इमारत बांधूही शकत नाही, कारण तो आधार लागतोच. अगदी. आणि जेव्हा ती भव्य इमारत पूर्णपणे बांधून तयार होते तेव्हा आपण त्या साच्याला हसत नाही किंवा तो निरुपयोगी होता असे म्हणत नाही, तर आपण कृतज्ञता व्यक्त करून तो साचा अलगद बाजूला काढतो. हां, अत्यंत सखोल आणि अचूक विचार आहे. माणसाच्या आध्यात्मिक प्रवासाचेही असेच काही निश्चित टप्पे असतात जे या साच्यासारखेच काम करतात. ते टप्पे कोणते आहेत? सर्वात सुरुवातीचा टप्पा असतो अज्ञानाचा. या टप्प्यात व्यक्ती केवळ स्वतःच्या भौतिक स्वार्थासाठी मंदिरात जाते. त्यानंतर येतो शोधाचा टप्पा. इथे मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि शांततेसाठी मंदिरात जाणे सुरू होते. अच्छा. त्यानंतर जेव्हा बौद्धिक ज्ञान प्राप्त होते तेव्हा अहंकार संपवण्यासाठी मंदिरात जाण्याचा सराव होतो. आणि शेवटी येतो तो साक्षात्काराचा टप्पा, जिथे सगळीकडे केवळ ईश्वर दिसतो. बरोबर. तरीही रशीमुक्त व्यक्ती केवळ प्रेमापोटी किंवा लीलेसाठी मंदिरात जाऊ शकते. खऱ्या अर्थाने मुक्त झालेल्या व्यक्तीसाठी मंदिरात जाणे किंवा न जाणे याने काहीही फरक पडत नाही. पण जो व्यक्ती आजही विचारतोय की मी मंदिरात का जाऊ, त्याला अजूनही त्या साच्याची, त्या मंदिराची नितांत गरज आहेच. खूपच छान. आजच्या या सखोल चर्चेत आपण वेदांत, ऊर्जेचे शास्त्र, तंत्रज्ञान, मूर्तीचे मानसशास्त्रीय महत्त्व आणि सामूहिक चेतनेचा प्रभाव या सर्व गोष्टींवर अत्यंत सविस्तर प्रकाश टाकला. हो, नक्कीच. आणि या संपूर्ण चर्चेचा अर्क आपण स्रोतातील एका अत्यंत शक्तिशाली विचारात सांगू शकतो. कोणता विचार? तो विचार असा आहे की अंतिम सत्य हे आहे की मंदिर तुम्हाला तुम्ही देव आहात हे कधीच सांगत नाही, तर मंदिर तुमच्यातील त्या प्रत्येक गोष्टीला हळूहळू नष्ट करते जी गोष्ट तुम्हाला तुम्ही देव नाही असे भासवते. खरोखरच हा अत्यंत गहन विचार आहे. आपल्या अस्तित्वावरील तो मायेचा आणि अहंकाराचा पडदा दूर करण्याची ती प्रक्रिया आहे. यावर प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाने शांतपणे मनन करायला हवे. नक्कीच. श्रोत्यांनी या विचारावर आवर्जून मनन करावे अशी आमची विनंती आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून जेव्हा कोणीही खऱ्या श्रद्धेने मंदिरात पाऊल ठेवतो तेव्हा मिळणारी ती अथांग शांतता किंवा ती सूक्ष्म ऊर्जा, हा अनुभव श्रोत्यांनी कधी घेतला आहे का? हो, हा अनुभव शेअर करण्यासारखाच आहे. तिथे गेल्यावर विचारांमध्ये कोणते बदल जाणवतात याबद्दलचे वैयक्तिक अनुभव कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करावेत. आणि या आपल्या वाढत्या डिजिटल संघामध्ये आवर्जून सहभागी व्हावे. नक्की सहभागी व्हा. या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आजच्या या सखोल चर्चेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सनातन शास्त्र ऐकल्याबद्दल आणि या ज्ञानप्रवासात सोबत जोडले गेल्याबद्दल मनःपूर्वक आभार. एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आपण पुढच्या सखोल चर्चेत पुन्हा नक्की भेटूया.